भक्त ऐसे जाना जे देही उदास गेली आशा पास निवारुणी। भक्त अशी उदास असतात, कसलीच खंत करत नाहीत। एकदा बाबाच्या जीवनात घडलेला प्रसंग इथं आपल्या सांगवी या क्षेत्रामध्ये 1 महिन्याचं शिबिर ठेवलं बाबांनी आणि कल्याणच्या सर्व साधकांनी बाबाला 50,000 रुपये दिले शिबिरासाठी। म्हणजे आबा मास्तरांनी त्यांनी सांगितलं की बाबा एवढं जरा आम्ही कमी पडल्यास नंतर देऊ। मग बाबा आम्ही कल्याणून आल्यानंतर येत असताना गंमत अशी झाली, कशावर बोलतोय, उदास। तर योगायोगाने गाडीतून उतरलो, गाडीतून उतरल्यानंतर भानगड अशी झाली, भुरळ पडलं आणि पैशाची बॅग तशीच पुढे गेली निघून। पैशाची बॅग गाडीमध्ये गेल्यानंतर बाबा आम्ही मठावर आलो, बाबा काही नाही, संतुष्टम सततम योगी यथा आत्मा दृढ निश्चया मय्यार्पित मनोर्बुद्धी मद्भक्त समे प्रिया। बाबांचं काय नाही, बाबा इकडं तिकडं चालले। मला सांगा, आपलं 10 रुपये हरपलं तर हे किसाचा ते किसाचा, ते किसाचा ते किसाचा, जिथं पडलं तिथं लेगूला गेलं तिथं जाऊन बघणार, अरे हरपले काय 10 रुपये माणस। आणि 1 नाही 2 नाही 50,000 रुपये त्या काळात। त्या गोष्टीला किती वर्ष झालं, बाबा गेलेले किती वर्ष झाले, 22। या गोष्टीला कमीत 28-30 वर्षाचा कालावधी, त्या टायमाला ह्याचं व्हॅल्युएशन काढा। गंमत अशी झाली, बाबांनी नकळत किसन बाबाला एक दिवशी आम्ही बसल्यानंतर म्हणले की किसन बाबा की आपली बॅगच गेली म्हणले। कसली बॅग, 50,000ची। त्यात 2 दिवस निघून गेले। ते गेल्यानंतर महाराज म्हणले बाबा तुम्ही त्यावेळेस सांगायचं, आपण अपील केलं असतं। पण योगाने किसन महाराज केजला गेले आणि केजला गेल्यानंतर सहज एसटी मॅनेजरला सांगितलं त्यांनी सहज गती की आमच्या महाराजांचं असं झालंय। त्यांनी सांगितलं का लातूर डिपोची गाडी होती आणि गंमत अशी झाली, योगायोगाने त्यांनी फोन लावला। फोन लावल्यानंतर ती बॅग सापडली किती, 4थ्या दिवशी। नित्यने मनाने तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया
बघा, अशा भक्ताच्या पाठीमाग साक्षात भगवंत असतो. 50,000ची बॅग सापडली का साधी गोष्ट आहे? हो, त्याला म्हणायचं खरं उदार्थ आणि खरं उदासपण. हो, आपली संत महात्मे कशाची खंत करत नाही. आपलं काय, हे झाले की हे मुलाला कधी नोकरी लागन. आमच्याकडे तर लय गिऱ्हाईक येते ते संभावाकडे, आमच्या मुलीला संततीच कशी काय होईन तर होईन. बाबांनी दिल्या तत्वावर विश्वास ठेव. विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता. हो, विश्वास जर ठेवला तर निश्चितच, कारण काही बघायचं नाही गरज. हो, फक्त विश्वास ठेवायचा चिंतनावर. भगवान योगक्षम तुमचे निश्चितच चाललेल्याशिवाय राहणार नाही. विठाला आपल्या जीवनात आणि संतांच्या जीवनामधला फरक मी सांगतो. कसे दिवाळीचे दिवस होते आणि दिवाळीच्या दिवसामध्ये एक कोट्याधीश होता. ते म्हणला, बघा विनाश काळ येते, काय गरज आहे का? हाव पुढी मरण मागण हाव पुढी. कसं असते, त्यांनी विचार केला की आपलं 100 पिढीला पुरण इतका आपल्याला धन आहे, पण 101 पिढीचं कसं होईल? पागल ती पागल. लागलं डोकं खाजवायला. धर्मपत्नीवती काव मालक स्वामी, दिवाळीचा सण आहे, तुमच्या चेहऱ्यावर सावरून आल्यासारखं सुखरूत्या पडल्यात. दिवाळीच्या सणामध्ये कसं खुश राहायचे, आत्तर फित्तर टाकून टकाटक. तुम्ही एवढे कोट्याधीश आल्यानंतर जणू का आता सावरून आलात. ते म्हणले तसं नाही ग, माझ्या 100 पिढीला पुरल इतकं माझं पशी धन आहे, पण 101 पिढीचं कसं होईल? विचार करू. आज जाऊन द्या म्हणले, आज आहे तर उद्या नाही. क्षण भंगूरचा परवास नाही, तुम्ही 100 पिढीचा विचार करता. ठीक आहे म्हणले, काय नाही म्हणले, जेव्हा मला याचा शोध लागेल तेव्हा मी 101 पिढीचा तेव्हा मी जेवण करणार. म्हणली एवढा स्वयंपाक केलेला ती म्हणली फेकून. म्हणले गिऱ्हाईक जरा तापलेले म्हणले. मग त्याच रस्त्याने एक फकीर चालला होता. फकीर जात असताना ती म्हणली आता स्वयंपाक वाटोळ होण्यापेक्षा, ओ बाबा इकडे या. काय माय, आमच्या घरी पंचपक्वाने केलेले दिवाळीचा सण आहे आणि माझी एक इच्छा आहे की हे तुम्ही पंचपक्वान अन्न सेवन करावे. त्यांनी सांगितलं की माय, मी आता जेवण केले, मी पण जेवण केलंय आणि संध्याकाळी नेवा. नाही म्हणली माय, मी संध्याकाळचा विचार संध्याकाळीच करीत असतो, आता करत नाही. विठाला तडदिशीला उठलं. म्हटलं किती पागलेत म्हणले आपण, हे संध्याकाळचा विचार करत नाही आणि आपण 100 पिढीवरचा विचार करतो. हो, काय करावं? बघितलं का म्हणले, ते फकीर असताना ते संध्याकाळचा विचार करीत नाही, तुम्ही 100 पिढीवरचा विचार करता. गेली अशा पास नेवार
अशा पास निवारणे. आता लाईनवर लाईन पडायला लागली. आता काय झाले, पुढं पुढं चालायचं. आता सुटायचा टाइम झालाय. रात कमी सोंग ज्यादा. कसे आपल्या लवकर स्टँडवर जायचं. विडाला खरा जीवनातला जो महात्मा असतो ना, तो कशाला स्पर्श करत नाही. अजिबात नाही स्पर्श करत. जी हाडाचा जो खरा जो भक्त असेल, त्याच्या जीवनामध्ये काही प्रसंग येऊ, खायला मिळू नाही मिळू, काही असो असो नसो, अशा जीवनातला प्रसंग फक्त माने बाबांनी बघितला आणि त्याची अनुभूती किसन बाबाने आम्ही पाहितली की कसं महात्म्याचं जीवन कसं असतं. एकदा स्वामी विवेकानंदाकडे काय कलकत्त्याचा माणूस आला. आल्यानंतर त्यांनी 60 तोळ्याची चेन आणली. 60 तोळ सोनं. बघा त्याचं व्हॅल्युएशन. आणि स्वामी विवेकानंद झोपले असताना त्या शिष्याला विचारलं, स्वामीजी किधर है? अंदर सो गए. त्यांना सांगा की तुमच्याकडे एक ह्या कलकत्त्याचा मोठा सावकार आलाय म्हणून. स्वामीजी उठत नाहीत म्हणून सांगितलं. सांगितल्यानंतर त्या सावकाराला वाटलं की ह्या स्वामीजीच्या आता झोप मोडणं हे पाप आहे, म्हणून त्यांनी ते 60 तोळ्याचा जो हार होता ते स्वामीजीच्या हातावर ठेवला. दर्शन घ्यायला लागलं की बघा, स्वप्नी नाही ती दृष्टी नाही. आपण म्हणतो स्वामीजीच्या हातावर ते सोन्याचा हार पडल्याबरोबर लगेच ते हार उडाला आणि पलीकडे जाऊन पडला. वैराग्य. स्वामीजीनं स्वप्नात देखील त्याचा स्वीकार केला नाही. ना आपल्याला मिळाला असता तर आपण पिशवीमध्ये गाठला असता. विठाला तरी या संप्रदायामध्ये बाबांनी ह्या लेकरायला पैशाचं महत्व ठेवलं नाही. हो, संप्रदाय असा आहे जगाच्या पाठीवर पैशाने घेणे एकच संप्रदाय. पण हल्ली हल्ली आता काय व्हायला लागले, त्याचं परिसरण व्हायला लागले. पण जी हाडाचे जे साधक आहेत ते कधी दिन त्याच्यात संतुष्ट राहतात, पाकिट कधी मागत नाही. तसं स्वामीजींच्या हातावर हार ठेवल्याबरोबर तो हार उडाला आणि पडला जाऊन. हे चमत्कार बघितल्यानंतर तो सावकार म्हणला काय मिळेल. म्हणले स्वामीजींनी आयुष्यभर कधी धनाला स्पर्शच केला नाही, मग ते स्पर्श करू शकत नाही. म्हणून ना वडे जनधन माता विठाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बाबांना संसार करता येत नव्हता का करता येत नव्हता. हो, बाबांना पत्नी होती, मुलगी होती, मस्त संसार केला असता. हो, पण का जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट बरोबर
ज्यावेळेस हे मठ बांधायचा होता ना त्यावेळेस किसन बाबाला आम्हाला माहिती बाबा आमच्या गावात चल द्यायचे सकाळी 3-4 वाजता मशाला जायचे. तळमळ 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 बुडते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा मनोनिया. कारण बाबाला सारखं तळमळ असायची आणि त्यांना वाटायचं ते सतत म्हणायचे किसन बाबा तिथं अधिष्ठान झालं पाहिजे आणि अधिष्ठान झाल्याशिवाय आपल्या संप्रदायाची प्रगती होणार नाही. विठाला म्हणून बाबाने आपल्या पत्नीचा त्याग केला, मुलीचा त्याग केला आणि जगाच्या कल्याणासाठी त्यांनी आपला देह दिला. जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत हे बाबाची कीर्ती राहणार म्हणजे राहणार. कारण त्यांनी जगासाठी प्रकाश दिलाय. अरे खाताड पिताड इकडं तिकडं मुतारीत पडणार ती आज स्टेजवर कीर्तन करतात. बाबाची थोडे उपकार आहेत. त्यांच्या उपकारातून ऋणी कुणीच होऊ शकत नाही. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, आपण करे आयुष्य माय, आपण करे आयुष्य ऐशे माय. खरंच संत महात्मे इतके उपकार करतात. संत महात्मे वैकुंठावर येतात आणि त्या दीन जनावर उपकार करत असतात. म्हणून माने बाबांनी आपल्या गुरुवर्यांनी त्याग केला संसाराचा आणि त्याग करून त्यांनी समाजासाठी कल्याण करून दिलं. बरं तुकोबर आहे तुम्ही म्हणतात आई वडिलाला सांभाळा, आई वडिलाला सांभाळा, कारण आई वडील हेच दैवत आहे. आणि तुम्ही एकाच ठिकाणी कसं काय म्हणतात हो ना वडे जनधन माता पिता येतो त्यांचा झाला नारायण, येतो त्यांचा झाला नारायण.
ना वडे जनधन माता पिता. मग तुकोबर आहे, तुम्ही तर सांगतात आई वडिलाला सांभाळा, ग्रस्त आश्रमाकडे पाठवू नका. आम्ही तर कलेक्टर असताना सुद्धा आम्ही आमच्या आई वडील ग्रस्त आश्रमाकडे पाठवतो. भानगड काय? तुकोबर आईने सांगितले की बाबा तसं नाही, कारण जी माता गादीवर बसण्याची वेळ आलती, थोडे क्षण बाकी होते आणि अशा वेळेमध्ये ती आरताळा घालते, ती कोण कोण आहे? झोपले काय? कैकई. शाबास. कैकई मातेने सांगितलं की सुमंत प्रधानला, सुमंता खबरदार. काय राणी साहेब, माझ्या भरताला गादीवर बसण्याचा अधिकार आहे. नाही मातोश्री. राणी साहेब, थोरला ओरला हा प्रभू रामचंद्र, त्यांनाच बस. अजिबात नाही. ज्या वेळेस मी इंद्राच्या लढाईमध्ये राजा दशरथाला रथाचा हात कणा मोडल्यामुळे त्यावेळेस मी माझा हात तिथं लावला होता आणि त्यांनी सांगितले होते की 2 पण मागायचे ते माग. मी सांगितले होतं की ज्यावेळेस वियोग येईल त्यावेळेस मागेल. ठीक आहे. म्हणून तुकोबा राय म्हणतात, ना वडे जनधन माता पिता. असल्या मातेला कधीच तुम्ही त्याचा स्वीकार करू नका. बरं, मातेचं सांगितलं, मग पिता कोण आहे? नारायण. नारायण. प्रल्हादा खबरदार. अजिबात माझ्या नगरीमध्ये देवाचं नाव घ्यायचं नाही. तुझ्या चुलत्याची ही वाट लावली म्हणले, शत्रूचं नाव घेतो. तुझ्या हिरण्याक्षपेला मारलं म्हणले आणि तू त्याचं नाव घेतो. नाही म्हणले, वाटण ते. अरे कुठे आहे म्हणले तुझे नारायण? ये रूम म्हणे काष्टी पाषाण सकळ आहे वनमाळ जिथे तिथे. की माझा नारायण प्रत्येकामध्ये आहे, खंबात आहे, हो आहे. कड दिसली लात मारली, खांबावरी लात मारली दुर्जय. आणि नारायण प्रगटला. खंबातून नारायण प्रगटला. हेच म्हणले माझा नारायण. तिथं एकदम दुःखच झालं नरसिंहाचं स्वरूप. कारण ते भ्यायला लागलं आणि सांगितलं, सांग म्हणले माझ्या भक्ताला त्रास दिलास त्याच वेळेस लगेच त्याचं पोटामध्ये नक्या घालून त्याचं डेडाळ पाडलं. म्हणून ना वडे जनधन माता पिता. तुकोबारायने सांगितले, ज्या प्रभू रामचंद्राला गादीवर बसून दिलं नाही त्या मातेने, त्या मातेचा धिक्कार करा. आणि जो नाम घेण्याला प्रतिबंध केलं तो हिरण्यकशिपू, त्याला बी प्रतिबंध करा. विठाला
आसमानाचा फरक आहे, फार फरक आहे, जमीन आसमानाचा. कारण संत साच आणि मवाळ, मितली आणि रसाळ, शब्द तैसे कल्लोळ अमृताचे. किती जरी कठोर भक्त जरी असला तरी संत कधी प्रतिकार करत नाही. हो, एका वेळेस किसन बाबाला इतका त्रास झाला, बाबा माने बाबापाशी रडले, पण त्यांनी सांगले का अजिबात नाही, सत्याचा विजय होत असतो. हो, कधी सत्यमेव जयते. अरे इंग्रजाच्या काळामध्ये 150 वर्ष आपला भारत देश परतंत्रमध्ये होता, पण सत्याचा विजय झाला का नाही? झाला. पण फक्त दम काढायला, सत्याचा विजय पण सत्याला पण खूप कठीण आहे, दम काढायला पाहिजे. म्हणून सत्यमेव जयते होतच असतं. म्हणून संत महात्म्याकडे मवाळकी असते आणि देवाकडे कठोरकी असते. कठोर जास्त वटवट करायला लागला ना, लगेच खड्ग घेऊन लागतो. कारण संतांचं संरक्षण करण्यासाठी देव असतो. अभंगाचं 3रं चरण. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोनिधी. कारण भगवान परमात्मा भक्ताच्या मागं पुढे असतो. अर्जुनाच्या पाठीमागे होता, पुढे होता. हो, मागे मागे
आहे का वाटतं, पण आपल्याला लवकर संपायचं. विठाला विठाला देव भक्ताच्या पाठीमागा आणि पुढं असतो. एकदा काय झालं, महाभारतातला प्रसंग. आणि एकदा सगळं असणारा धन धर्मराजाने कौरवाने जिंकलं. धर्मराजाचं जिंकल्यानंतर शेवटपणावर द्रौपदीला बी लावलं. ती जिंकली. सभा बसल्यानंतर दुःशासनाने सांगितलं, जा रे म्हणले. दुर्योधनाने सांगितलं, जा लवकरची लवकर द्रौपदीला घेऊन या. दुःशासन गेला. चला म्हणले वहिनी, आम्ही तुम्हाला जिंकलंय आणि तुम्हाला आत्ताची आत्ता यायला. द्रौपदीने सांगितलं, मी ऋतू अवस्थेमध्ये, तू मला स्पर्श करण्याचा अधिकार नाही. तू मला अजिबात स्पर्श करू नका. दुर्बळाची बुद्धी दुर्गुणीच असते. एवढ्यामध्ये त्यांनी स्पर्श केला आणि फरफर 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 वडील सभेमध्ये द्रौपदीला आल्यानंतर द्रौपदीने पतीचा धावा केला नाही. कोटे गुंतलासी द्वारकेच्या भगवान परमात्मा आले. द्रौपदीने सांगितलं की हे देवा, तुम्ही इतका वेळ का लागला? द्रौपदी, तुझा तर रॉंग नंबर लागला. कसं काय म्हणजे? तू डायल केलंस पण कोड द्वारकेचा दाबलास. जर कोड तू त्याचाच दाबला, हस्तिनापूरचा दाबला असता तर मी इथंच होतो. मग मला द्वारकेला जावं लागलं, द्वारकेचा कोड बदलायला लागला आणि पुन्हा मी आलो. असं आहे का म्हणजे? मग द्रौपदीच्या हाकेला आल्यानंतर भगवंतानी वस्त्रच झाला. भगवान परमात्मा सर्व पांचाळ सभे माझे आलेले, सभे माझे आलेले, साडी ती काहीच कळत नाही. 100 भाद्राला याचा मिळच लागला नाही. अरे साडी द्रौपदी का द्रौपदी साडी याचा मिळच लागला नाही. दुर्गणाला काय मिळाला? काहीच लागला नाही. म्हणून मागे पुढे उभा सांभाळीत आलिया निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोनी दे फब्बार कुमाय.
टाळ्या वाजवित नाही. टाळ्या वाजवा बरं एकदा. कारण टाळ्याने काय होतं, ज्याला ब्लड प्रेशर आहे, ज्याला बीपी, ज्याला शुगर आहे, ज्याला हृदयाचा रोग आहे, जो रोज 300 टाळ्या वाजवतो ना त्याला कधीच झटका येणार नाही. मग आता वाजवणार का नाही? हा विठाला टाळ्या वाजविल्या. आणि खरोखरच रोज टाळी वाजवायची, त्या माणसाला कधी रोग होत नाही असं अमेरिकेच्या संस्थेने व्यक्त केलेलं आहे. पण तुम्ही म्हणता उगाच काय म्हणते, दुनिया झुकते मगर झुकाने वाला चाहिए, असं काय नाही बरं का, हे खरं आहे. आणि एक आपलं शरीर बी तंदुरुस्त राहत आहे आणि देवाचं चिंतनही होत आहे. चिंतने चिंतने तत्पता आपल्या साधू संतांनी सांगितले, बाबा तुम्ही चांगल्याचा बी स्वीकार करा आणि दुर्गुणाचा बी स्वीकार केला. संत महात्म्याकडे चांगलं आणि वाईट कधी नव्हतं, ते चांगल्या आणि वाईटाच्या पलीकडे गेले होते. अरे नाथ बाबा एकदा चैत्र महिन्यामध्ये गोदावरीला आल्यानंतर एका हरिजनाचा मुलगा वाळूवर लाई लाई करत रडत होता. नाथ बाबांनी काकाला घेतला आणि गावामध्ये येऊन ज्याची त्याला दिलं. कारण संताकडे भेद भाव जात पात हे काही नव्हतं. भेदाभेद गेले निवार. त्याचे भेदाच्या पलीकडे असतात, अद्वैताच्या पलीकडे. म्हणून जो मनुष्य परमार्थिक क्षेत्रामध्ये जाईल, परमार्थिक क्षेत्रामध्ये कधी माणसाने भेदथे आणू नये. भेदथे आणलं ना त्याचा कार्यक्रमच वाजला. हो, तुम्ही बघा आपले पेपर बघा तपासून, कुठं आपण आडवे आलो आणि आपलं कुठं बाजा वाजला. बरोबर आहे. कारण आपण जीवन जर चांगलं जगलं, जैशी करणी वैशी. अरे या बाबाच्या कार्यक्रमामध्ये चला, त्यांनी सकाराम महाराजांनी एक पोत तांदूळ दिले तर मी 2 पोती डाळ दिली अशी पाहिजे. सकाराम पायाला धरून जाऊ दे, काय करायचंय, करणार करतील, चाकरवाडीला अन्नदान देऊ, इथं काय करायचंय, इथं बघू ना त्यांची गंमत. अरे बिटा गे, तुझी नियम नरकाला हितलचं नाही बरं का, हितलचं अजिबात नाही. सांगवी इतकी गाव शुजलम शुभलमय सारणे आणि सांगवी. हिरीच्या टायमाला का नाही टकुरी होईल, होत नाही. भारत पाकिस्तान होईल बर का, पण एकदा कार्यक्रम जुटला रे जुटला. ह्यानी 500 दिले तर त्यांनी 2000 द्यायचे. वारे पटेल जर ह्या केस तालुक्यात दान सुरू आता तर सांगवी टाळी वाजवा. प्रत्येक वर्षी मी या सांगवीचा आकडा पाहतोय 4-5 लाखाचा पर्यंत आवरेज जाते. आणि आमचा इकडे सुवर्ण महोत्सव आहे तरी आमची 3च्या पुढे सारखा ना. हो, आणि साध्या दिसता नागवाले आला तरी 5000च्या आत बाहेर जात नाही. हे गाव खरंच चांगलं आहे. पण शास्त्राने सांगितल्याप्रमाणे की तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, तुका म्हणे
कर्मा व्हावे साय घातलिया भय नरका जाणे. संत तुकोबारायाने सांगितले की बाबा रे, परमार्थिक क्षेत्रामध्ये कोणी कार्य करत असेल तर त्याच्या कार्यामध्ये व्यत्यय करू नका, मग त्याची नेमणूक नरकाला प्राप्त होत असते. म्हणून घातलिया भय नरका जाणे. कारण त्या माणसाला दुसरा मार्ग कोणताच नसतो. म्हणून ज्या बाबांनी आपल्यावर उपकार केले, बरंचसं आपण ह्या कीर्तनातून श्रवण केलेलं आहे. इथे दिग्गज एका जळती एक बुद्धिमान मुरल्याली लोणचं आहे तिथं. कारण एका जळती एक अनुभव आहे. आमचे खाडे बाबा आहेत, आंधळे बाबा आहेत. त्यांनी तर बाबाची खूप सेवा केली, खाडे बाबांनी आणि आंधळे बाबांनी. ज्यावेळेस बाबा ह्याच्यामध्ये होते, दवाखान्यामध्ये सतत त्यांचं येणं जाणं चालू होते. हो, संचित हॉस्पिटलमध्ये. खरंच त्यांनी गुरुची सेवा काय ही जर बघायची असेल तर कल्याणच्या साधकाकडे बघावं. टाळी वाजवा. खरी गुरुसेवा, निष्काम भक्ती, काही ना घेणं. पण गुरुनी बी त्याच्या ऋणातून राहिले नाहीत. प्रत्येकाला असं वाघच बनवलं. शिडीचा वाघ म्हणलं की नाही, हो, सगळ्याला वाघच बघितलं, मागाचे पिल्ल बनवले. हो, खरेच आपले बाबा होऊन गेले. कारण गेले दिगांबर ईश्वरी होते. बरोबरच या ठिकाणी या मठाचे विश्वस्त आमचे गुरुवर्य किसन महाराज, तसेच त्यांच्या पावलावर पाऊल टाकणाऱ्या आमच्या गवळणताई, तसेच इथले सर्व या गावातील पदाधिकारी, सरपंच, आमचे संजय अण्णा, यांचे सर्व शिष्टमंडळ, तुका मामा आणि सर्वांनी हा वास्तव, ह्या वास्तवाचा वारसा चालवित आलेला आहे. तुमचं भगवान परमात्मा कोटी कोटी कल्याण करो. आणि ह्या येवलेशे रोप लावेले दळी त्याचा गगनावरी येऊ लागलाच आहे आणि गेलेला आहे. आणि निश्चितच इथं संत महात्मे येऊन सेवा करतात आणि ह्या सेवेचं फळ आम्ही सतत चाकत असतो. या ठिकाणी मला सेवेचा योग तुमच्या सर्वांच्या आज्ञेवरून मिळाला. माझं सद्भाग्य समजतो. आणि काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, आणि बरोबर असेल ते ज्ञानोबाराय, तुकोबाराय, मानेबाबा यांचा प्रसाद समजून सेवा रुजू करून घ्यावी अशी तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर